शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आता आपण जयसिंगपूर जवळील उदगाव गावामध्ये आहे। महावीर कॉलनीमधील नितीन तारे येथील प्रगतशील शेतकरी यांनी ऊसाचे पाडेगाव संशोधन केंद्राचं नवीन वाण लागवड केलेला आहे। हा वाण पाडेगावमधून 20 जानेवारी रोजी बियाणे खरेदी केलेले आहे आणि 20 जानेवारीला कांडे लागण केलेला हा प्लॉट आज बघा 28 ते 30 कांडीवर तयार आहे। आज दिनांक 27 डिसेंबर असून याला साधारणतः 11 महिने पूर्ण झालेले आहेत। 11 महिन्यात 27 ते 30 कांडी ऊस तयार झालेला आहे। तर तुम्ही बघा, एक मिनिट कांड्या मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 कांडे तर हा ऊस बघा, हे जो ऊस आहे तो पाडेगाव संशोधन केंद्रानं प्रसारित केलेला आहे। गेले 10 वर्ष झालं याच्यावर रिसर्च चालू होता। हा 265 आणि 254 या दोन जातीचा संकर आहे। दिसायला बघा सेम 265 सारखा आहे। त्याचा जर पाला बघितला सरळ वर आकाशाकडे भाल्यासारखं वर पान आहे आणि पूर्ण ग्रीन आहे। आता बघा तुम्ही आसपासची जर ऊस बघितला तर पूर्ण पिवळे पडलेले आहेत, तुरा आलेला आहेत। त्या प्लॉट मध्ये एकही तुरा आलेला नाही। ह्या ऊसाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला एकही तुरा येत नाही। कुठल्या पण हंगामात लावा, भले ते कोकण भागात असू दे, पश्चिम महाराष्ट्रात असू दे, मराठवाड्यात असू दे, नाहीतर विदर्भात असू दे, कुठल्याही भागात लावला तरी याला तुरा येत नाही आणि 7 राज्यामध्ये प्रसारित झालेला आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, तसेच गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यामध्ये याला लागवडीला शिफारशीत केलेला आहे। राष्ट्रीय स्तरावर ह्या व्हरायटीला 14,082 असं म्हटलं जाते आणि महाराष्ट्रात ह्या व्हरायटीला 13,007 म्हटले जाते। तर दादा, तुम्ही आता हा ऊस लावलाय, वाढीला कसा आहे? वाढीला चांगला आहे हा वाण। आणि हा ऊस बघा आता 28 ते 30 कांड्यावर असून ऊस पडलेला नाही। तुम्ही उंची बघू शकता ऊसाची, अतिशय चांगली। आता थोडासा झुकाय चालू झालाय, ते पण पाणी जास्त झालं, वारं सुटलं तर थोडा झुकलाय, पण ऊसाचं वजन अतिशय चांगलं आहे। हा प्लॉट साधारणतः 10 ते 15 गुंठ आता तोडलेला आहे। तर साधारणतः ह्याचं वजन 10 महिन्यात तोडल्यावर गुंठ्याला 60 टनापर्यंत ॲव्हरेज बसेल असं ॲव्हरेज पडलेलं आहे। तर एकदम चांगली अशी ऊस व्हरायटी महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेली आहे। तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा। तर आपण ह्याची ऊस रोपं बनवून संपूर्ण महाराष्ट्रात व आसपासच्या राज्यात देत आहोत। तर संपर्कासाठी नंबर सांगतो, 78 75 70 96 75। जरूर संपर्क करा। नमस्कार।